व्याकरणाची भाषा लक्षात ठेवा. व्याकरण नुसतं बोललं काहीतरी बोललं काय माझ्या नसते. तुकोबारा काय म्हणतात? देव म्हणजे नक्की हेची म्हणजे काय? आता हेची या शब्दाचा अर्थ सांगतो मी तुम्हाला. हेची तुकाराम महाराज असं काय म्हटले? हे द्या. काय तुकाराम महाराज असं का म्हटले? मला हे द्या. हेची म्हणजे काय? मला हेच पाहिजे. काय हेची या शब्दाला अर्थ आहे. हे कशाचं आहे? च चा ची चे. 8वी 9वी 10वीला व्याकरण होतं आम्हाला, ते मला आज आठवले. हे काय? च चा ची चे. सला ते आणि सला नातेचा हा प्रत्यय आहे. आणि च हा षष्टीचा प्रत्यय. आणि च म्हणजे काय? मला तेच पाहिजे. काय तुकाराम काय म्हणतात? हेचे दान देगा देवा. काय देगा? दान मागितलं तुकोबारायांनी. काय म्हणतात तुकोबाराय? दान. दान मागायचं, दान मागायचं. देवा मी कशाला आलोय? दान माग. आता लक्षात घ्या. झालं? आता हेच या शब्दाचा मला तुम्हाला अर्थ सांगायला कीर्तनाला थोडा वेळ झाला तर चालेल ना? तुकोबाराय काय म्हणतात? मला दान पाहिजे. काय पाहिजे? दान. हेची दान देगा देवा. कोणतं दान? आता लक्षात घ्या. प्रश्न असा आहे, देव दान देऊ शकतो का? लक्षात घ्या का? ज्याला दान करायचंय तो कसा असला पाहिजे? ऐकून घ्या आता. हेचे दान देगा देवा. तुकोबारा काही वेडे नाहीत तुझ्याकडे पण काय मागायला. तुम्ही जर बुटाच्या दुकानात गेला, मला जायचं विचारलं मला पावशेर दूध द्या, ते बुटा डोक्यात टाकेल. बुटाच्या दुकानात पुढे दूध मिळतं. म्हणून कुणाकडे काय मागायचं याचं ज्ञान असायला लागतं. म्हणून तुकोबारा म्हणतात हेचे दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. आता दान काय काय मागितलं तुकोबारायांनी? दान मागितलं तुकोबारायांनी. हेचे दान देगा. आता दान देव दान देतो का? पहिला प्रश्न आहे. आणि दान देणाऱ्याच्या आम्ही 3 गुण असावे लागतात. 3. कोणते 3? त्याच्याकडे स्वातंत्र्यता पाहिजे, त्याच्याकडे उदारता पाहिजे आणि त्याच्याकडे श्रीमंती पाहिजे. या तिन्हीपैकी एक जरी अंग कमी असलं तरी तो दान देऊ शकत नाही. सप्ताहाच्या काळात कधी कधी संयोजक मंडळीला अनुभव येतात. 4-5 खादीचे कपडे घातलेले एका 4 मजली माडी, एसीची गाडी आणि 100 एकराची माडी, अशा ठिकाणी वर्गणी मागायला जातात आणि विचारलं आज आमच्या घरी हो. 1 वर्षांनी आपल्या 1 महिन्यानंतर आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आहे ना, त्यासाठी वर्गणी. आमचाच गडबड दिसला तुम्हाला, आला तर घ्या 11 रुपयाची पावती. 11 रुपयाची पावती. मी काय सांगतोय? दान ह्याच्यावर बोलतोय मी. लक्षात घ्या. 11 रुपयाची पावती फाडून घ्या. 3 महिने पेटवलं तर 20 जाणार नाही. पण काय म्हणतो? आला तर घ्या 11 रुपयाची फाडून. लक्षात आलं? इथं काय आहे? तो स्वतंत्र आहे, श्रीमंत आहे, पण देण्याची त्याच्याकडे दानच नाही, म्हणजे त्याच्याकडे उदारता नाही. तोही दान देऊ शकतो.
कधी कधी याच्या उलट संयोजक मंडळी ज्या वेळेला झोपडपट्टीत जाते, झोपडपट्टीत गेलेली असताना एक मोडकी झोपडी आहे, त्या झोपडीला भगवा तिरंगा अडकवलेला आहे. तो वारकरी होता, रोज उठायचा, ज्ञानेश्वरी पारायण वाचायचा. हे 10-12 जण त्याच्या दारात गेले. फटक्या बंडीचा ज्ञानेश्वरीचं पारायण वाचत असलेला, गाठी गाठीचं लुगडं नेसलेली त्याची बायको आणि 2 उघडे अंगाची त्याची 2 लेकरं त्या खादीच्या कपड्यावाल्यांना पाहिलं आणि माऊली घरून गेला. हात जोडले, कसं काय येणं केलं गरीबाच्या दारात? अरे 1 महिन्यानंतर सप्ताह आहे ना आपल्या गावात. हो मंडळी, माझ्या आजोबांना कधी वारकरी जीव घातला नाही, माझ्या बापाने कधी वारकरी जीव घातला नाही आणि मीही कधी वारकरी जीव घातला नाही, कारण आमची परिस्थितीच तशी नव्हती. पण 6 महिन्यापासून ठरवलं होतं संयोजक मंडळ येथील ज्ञानेश्वरीचं पारायण माझ्या गावात होईल आणि 50 रुपयाची वर्गणी यावर्षी मी त्यांना देईल. रोज ज्ञानेश्वरी वाचायचो. 6 महिन्यापासून 50 रुपयाची नोट ज्ञानेश्वरी मध्ये मी ठेवली होती आणि रोज ज्ञानेश्वरीचं पारायण झालं की नोट बघायचो आणि परत ज्ञानेश्वरी गुंडाळून ठेवायचो. पण मायबाप काय झालं? 2 दिवसापूर्वी माझी एकुलती एक मुलगी, तिला खूप ताप आला. मी डॉक्टरकडे तिला घेऊन गेलो आणि 50च्या 50 रुपये दवाखान्यात गेले. याही वर्षी गरिबाला माफ करा. लक्षात आलं? याच्याकडे काय आहे? हा स्वतंत्र आहे, देण्याची इच्छाही आहे, पण काय नाही, काय नाही, काय नाही सांगा, काय नाही. ह्याच्या मी खरं ठरवलं म्हणतो तुमचं कीर्तन लक्ष देऊन सांगा, काय नाही याच्याकडे? दान आहे, दान आहे त्याच्याकडे. त्याची देण्याची इच्छा आहे म्हणजे त्याची दान आहे ते, बरोबर आहे नाही? तो स्वतंत्र आहे, त्याला कोणी अडवायला तयार नाही, परंतु काय नाही म्हणजे श्रीमंती नाही. त्याच्याकडे श्रीमंती नाही, त्याच्याकडे उदारता आहे. काय उदारता आहे? अजून काय आहे? स्वतंत्र आहे तो, त्याला काही कोणी आणू शकत नाही, तो काय बायकोच्या धाकातला नाही, तो देऊ शकतो. पण त्याच्याकडे उदारता आहे, स्वातंत्र्य आहे, परंतु काय श्रीमंती नाही. असाही अनुभव अजून येतो. तिसरा अनुभव असा आहे, ही संयोजक मंडळी त्यांच्या दारात जाते, ज्याच्या दारात जाते त्याच्या घरी भली मोठी माडी आहे, खूप श्रीमंत आहे, घरात दारात गाडी आहे. संयोजक मंडळी गेली, नमस्कार रामकृष्ण हरी जी हरी जी हरी. मला खूप बरं वाटलं. कस काय पाय धड काढली? काय नाही, आपल्या गावामध्ये 1 महिन्याने सप्ताह आहे ना, त्या सप्त्याच्या वर्गणी सडबड झाला. घ्या ना पावती फाडून. कितीची फाड? 31. अहो किती बी फाडा, आपल्याला काय गरिबाने केले, काय कमी केलं? 31 फाडा तुमच्या मनात. बरं 5000 रुपये. लक्षपूर्वक आहे का? किती? 5000 रुपये. तो म्हणतो ठीक आहे, काय हरकत नाही, 5000 पैसे घरातच आहेत, द्या ना मग. तीच तर अडचण आहे. काय? ती मुंबईला गेली. ती कुठे गेली? मुंबईला गेली. म्हणजे याला काय म्हणतात? बायकोचा तुम्ही म्हणता. तो काय म्हणतो? तीच तर अडचण आहे हो पाटील, ती घरी नाही, ती मुंबईला गेलेली. म्हणजे काय? इथं काय आहे? इथं काय आहे? पैसा आहे, म्हणजे काय श्रीमंती आहे, त्याची देण्याची इच्छाही आहे, बरोबर आहे की नाही? त्याची देण्याची इच्छाही आहे, परंतु काय नाही? स्वातंत्र्य नाही. तोही दान देऊ शकत नाही. लक्षात आलं? दानाचा अर्थ ह्याला म्हणतात, दानाचा अर्थ दान. तुकोबर आहे का म्हणतात? तुकोबर आहे का म्हणतात? हेचे दान देगा देवा. हेच पाहिजे. मी सांगितलं ना, मग व्याकरणाच्या भाषेत सांगितलं, मला काय पाहिजे? हेच. काय? हेचे दान देगा देवा. कोणतं दान? मग आता लक्षात द्या. काय मी मला सांगितलं होता प्रश्न, देव दान देऊ शकतो का? बरोबर का? म्हणजे देव दान देऊ शकतो का? ऐका, देव श्रीमंत आहे का? हा ऐका, देव श्रीमंत आहे. जी लक्ष्मी, ज्या लक्ष्मीच्या मागे अख्खं जग लागलं. लक्षात ठेवा, काही प्रसंग सांगतो छोटासा. लक्ष्मी आणि लक्ष्मीची बहीण अवकासा. तो शब्द तुम्हाला सगळ्यांना माहिती. लक्ष्मीची बहीण अवकासा, त्या दोघी एक दिवस नटून थटून आणि ती एक दिवस गेले. अवकासा कोणाकडे गेले? कृष्णाकडे गेली. एकटीच गेली आणि त्याने विचारलं, काऊ
तुम्ही रुक्मिणीवर एवढं प्रेम करता, तुम्हाला ती एवढी आवडते, मी नाही आवडत का तुम्हाला? तो म्हणला आवडते ना. कशी आवडते ते सांगा. मग त्याने काय आता थोडक्यात थोडं वेगळं वळण देतो याला, ऐका सांगतो तुम्हाला. ते म्हणला तुम्ही दोघी जरी नटून थटून माझ्याकडे या, मग तू मला कशी आवडते मी तुला सांगतो. बघा, ज्या लक्ष्मीच्या संपूर्ण जग पाया पडतं, ज्या लक्ष्मीच्या संपूर्ण जग मागे लागलं, ती लक्ष्मी ज्याच्या चरणाची सेवा करते, इतकी श्रीमंती त्या भगवंताकडे आहे. म्हणजे भगवंत श्रीमंत आहे. हा वेगळा प्रसंग थोडा तुम्हाला वेगळा म्हणून सोडून सांगतो. लक्ष्मी आणि रुक्मिणी अशा नटून थटून आल्या, अशा उभ्या राहिल्या आणि अवधसात एकदम अशी स्टाईल मध्ये उभी राहिली. आणि तिने विचारलं, देवा सांगा बरं, मी तुम्हाला आवडते का नाही? हा. तो म्हणला, आता तू बाहेर जा. लक्षात ठेवा का, कीर्तन 5 वर्ष तरी उसरलं नाही पाहिजे तुम्ही. हा, हे ध्यानात ठेवा. तो म्हणला, तू आली ना, जशी आली तशी बाहेर जा. मग तुला सांगतो. ती बाहेर गेली, लांब गेली. भगवंताने तिला आत बोलवलंय, भगवंत तिच्या मागे गेले. लक्षात ठेवा का, भगवंताने तिला आत बोलवलंय, तिच्या मागे गेला आणि तिला सांगितलं, बाई तू माझी मिळवणी आहेस, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, परंतु तू येताना चांगली दिसत नाही. लक्षात घ्या, तू घरात येताना चांगली दिसत नाही, म्हणून फक्त लक्ष्मीच घरात येते. अवधसा आहेस तू जाताना चांगली दिसत. म्हणून आपण कधी कधी म्हणतो ही अवधसाने स्नान इतर जावं. लक्षात घ्या, अवधसा आणि लक्ष्मीतला हा फरक आहे. तेव्हा भगवंताने काय सांगितलं, बाई तू जा, तू जितकी लांब जाशील तेवढी चांगली दिसते, मला तू खूप आवडते, पण जवळ आली नाही, लांब गेली आवडते. ऐकलं ना? ज्या जो भगवंताची चरणाची सेवाची करते, तितका श्रीमंत भगवंत आहे. बरोबर? म्हणजे भगवंत श्रीमंत आहे. पुढे चला, भगवंत श्रीमंत आहे. भगवंत उदार आहे का? मी काय सांगितलं? श्रीमंती, उदारता आणि काय? स्वतंत्रता. स्वातंत्र्य. वा वा, व्हेरी गुड. स्वातंत्र्य, ह्या 3 गोष्टी भगवंताजवळ आहेत का? भगवंत श्रीमंत आहे. आता बघा, भगवंत उदार आहे का? दूध मागणारा उपमन्यू रडू लागला. दूध मागणार, आता उपमन्यू कोण हे म्हणले? पाठच कोंबड कोकण, त्याच्यामुळे मी काय पुढचं सांगितलं. तुम्ही तर आधी सांगितलं कीर्तन लवकर ओळखा. उपमन्यू कोण आहे? उपमन्यू दूध मागणारा उपमन्यू रडू लागला. आई रडू लागली आणि उपमन्यू दूध मागू लागला, परंतु दूध आईकडे नसल्यामुळे तिने सांगितलं, दूध मागे देवापाशी. तू कुठे जा? देवाला मागायला जा. लक्षात घ्या, देवाला दूध मागणारा उपमन्यू देवाकडे गेला आणि देवाला विचारलं, देवाला दूध मागितलं. आता देवाने विचार केला, या उपमन्यूला जर वाटीभर दूध दिलं, काय जर वाटीभर दूध दिलं तर त्या ठिकाणी माझा अपमान आहे, माझा कमीपणा आहे. म्हणून त्याने काय करावं? काय झालं भगवंताने? देवाजवळ गेला. देवाला वाटलं त्याचं वाटीभर दूध दिलं असतं तरी पोट भरलं असतं, परंतु वाटीभर दूध देण्यात मी काय सांगितलं, कोणाकडे काय मागायचं? आता हे सांगण्यासारखं खूप आहे, पण आता वेळ कमी असल्यामुळे सांगत नाही. देवाकडे उपमन्यू गेला आणि उपमन्यूला देवाने काय करावं? वाटीभर दूध देण्यापेक्षा काय केलं? किती उदार आहे भगवान, किती उदार आहे. दुधाचा समुद्र भरून दूध उपमन्यूला दिलं. बघा, बापाची मांडी मागणारा ध्रुव आढळपण देण्यापर्यंत ध्रुवाला काय दिलं? आढळपण दिलं. इतका मोठा, इतका उदार भगवंत आहे. म्हणजे देव श्रीमंत आहे आणि देव उदारही आहे. आता काय राहिलं?
आता काय राहिलं? स्वातंत्र्य. आता काय राहिलं? देव स्वतंत्र आहे का? म्हणजे देव उदार आहे, देव श्रीमंत आहे. आता देव उदार आहे का? तुकाराम महाराज काय म्हणतात? हेचे दान देगा देवा. दान या शब्दाचा अर्थ सांगतो मी तुम्हाला. दान. मग देव उदार आहे, देव श्रीमंत आहे आणि देवाला स्वातंत्र्य आहे का? आहे का देव स्वतंत्र? कसा स्वतंत्र बघा. म्या चालविता सूर्य चाले, म्या बोलविता वेद बोले, म्या हलविता वृक्षाच्या पाने हले, माझी सत्य काय पुढे ऐसा मी समर्थू. असा मी समर्थ काय? म्या चालविता सूर्य चाले, म्या बोलविता वेद बोले, म्या हलविता वृक्षाच्या पाने हले, प्राण माझ्या सत्य प्राण हले, ऐसा मी समर्थ. असा मी समर्थ आहे. त्याने काय सांगितलं देवाने की इतका मी स्वतंत्र आहे. म्हणजे हे देवाने सांगितलं. ज्ञानोबा आहे आपल्या ज्ञानेश्वरी मध्ये लिहिलं ऐसा मी समर्थ. आता समर्थ या शब्दाचा अर्थ जर सांगितला तर तुम्हाला पटणार नाही. कारण का ज्ञानेश्वरी कोणाला सांगितली? भगवद्गीतेचं ज्ञान कोणाला सांगितलं? फक्त अर्जुनाला सांगितलं. अर्जुनालाच विराट स्वरूप का दाखवलं की ते अर्जुनच सहन करू शकत होता, दुसरे सहन करू शकत नाही. म्हणून समर्थ या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगणार नाही. आणि जर सांगितला तर ते तुमच्या बुद्धीला पटणार नाही. मग आता देव स्वतंत्र आहे का? बघा. राईचा पर्वत डोंगर राई काय तो काहीही करू शकतो. त्याच्या मनात आलं तर काहीही करू शकतो. इतका स्वतंत्र भगवंत आहे. बरोबर आहे नाही? इतका जर स्वतंत्र भगवंत आहे मग काय आहे? तो काय करतो? तो काय शूर आहे. म्हणजे कसा? तो दान दाता आहे, म्हणजे उदार आहे, श्रीमंत आहे आणि स्वतंत्र आहे. म्हणून एक शब्द आहे तुझी एक दान जुरा दाता. हेची दान देगा देवा. हेची म्हणजे तो कोण माणूस आहे? मला हे दे, मला ते दे, हा मोबाईल दे, ही बाटली दे. हे नाही, मला हीच पाहिजे. मला ती बाटली नको, मला हीच पाहिजे. तो कोण काय म्हणतात? हेची दान देगा देवा. हेची या शब्दाला काय अर्थ आहे ना? ते म्हणजे का मला हे दे, मला ते दे, तसं नाही. हेची दान देगा देवा. लक्षात घ्या. पुढे काय सांगा? आणि सर्व सुखाचे अगर बाप रघुमा देवी बर. त्याच्यात अजून सुद्धा हेची हे शब्द ज्यावेळी अभंगात आले ना ते फक्त केवढ्यासाठी आलेले. हीच माझी सर्व जोडी. तुका काय म्हणतात? हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. कोणतं दान म्हणतात तुका नाही? हेची दान. आता दान या शब्दाचा अर्थ लक्षात आला ना? हेची दान देगा देवा. मग तुका देव म्हणतात. तुकोबारा तुम्ही म्हणला दान मागता पण नेमकं काय? अभंगाचं दुसरं चरण.
संयोजक मंडळ हात गुण गायन तुका काय म्हणणार हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायन आवडी हेची माझे सर्व जोडे काय तुकाराम महाराज देव म्हणतात तू तुकोबा आहे तुम्ही दान मागता पण नेमकं दान कोणतं तुकाराम महाराज म्हणतात हे चिदान देगा देवा मला हे दान दे हे चिदान देगा देवा कुठलं दान तुझा विसरण भावा विसरण भावा म्हणजे आठव झालेला लक्षात घ्या माणूस विसरतो कधी दुसरीची आठवा पहिलीचा विसर लक्षात घ्या का लहानपणी दोन भावंड असतात 12-12 वर्षाची दोन भावंड असतात आणि ती भावंड 4-4 वर्षाची असताना एक जर आई जवळ गेला तर काय करायचं तुम्हाला हे अनुभव असतील बघा आई जवळ जर गेला तो त्याला बाजूला ढकलायचा माझी आई तू हो बाजूला माझी आई लक्षात आलं माझी आई झोपता नाही उठता नाही खाता नाही पिता नाही सर्व क्रिया आई जवळ आंघोळ करताना आई 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 प्रत्येक शब्दाला आईची आठवण पण हे कुठपर्यंत सुपारी ठोकेपर्यंत एकदा का सुपारी ठोकली इकडून तिकडून आले की विचारतो आई ती कुठे गेली ती बेसन पीठ दळते रे बाबा बेसन पीठ दळते गावातल्या गिरणीला पेटल्या का माझ्या बायकोला तो बेसन पीठ दळायला लावलं अरे तू लहान होतास तेव्हा पायल्या दळण करून मी तुला लहानाचा मोठा केला पायल्या 2-2 पायल्या दळण दळायचे जात्यावर आणि तुला मोठा केला आणि आता बायकोला थोडं बेसन पीठ दळायला लावलं होतं बडबड करतो म्हातारे वृद्ध आश्रमात नेऊन टाकेल लक्षात घ्या मी काय सांगतोय तुझा विसरण भावा तुकाराम महाराज काय म्हणतात तुझा विसरण व्हा जसा मुलगा आईला विसरतो बरोबर ना मुलगा आईला विसरतो तसं मला तुझा विसरण व्हावा ते थोडंसं अर्थ सांगितलं की दोन मुलं काय करतात तू ती माझी आई तू माझं हो माझी आई ज्या वेळेला त्या मुलांचं लग्न होतं त्यावेळेला काय करतो ती मुलं काय करतात अनुभव असेल तुम्हाला नक्की सांगतो 100% एक तर बोटवर करून असं दाखवा की असं नाही म्हणून सांगा तू मुलं काय करतात मोठं झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर तुझी आई नाही का तू सांभाळलं 2 महिने तू सांभाळलं 6 महिने ती तुझी आई ही परिस्थिती सत्य आहे का अख्ख्या जगाला हे मान्य करावं लागेल ही परिस्थिती सत्य आहे की तुझी आई तू पण सांभाळ मी पण सांभाळतो आता का लहानपणी म्हणतो ना माझी आई आता तुझी आई म्हणजे काय हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा तुझा विसरण